रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी मी एक व्हिडिओ बनवत आहे, जे यूट्यूबचं वास्तव जे आहे ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवावंसं वाटलं आणि म्हणून सहजच आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. 2020 मध्ये मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि रात्रंदिवस म्हटलं तरी काही हरकत नाही, त्यासाठी काम करत होते. एकूण आता 5100 व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि जवळजवळ 2 मिलियन व्ह्यूज माझे आता काही दिवसातच कंप्लीट होणार आहेत. आणि एवढं काम करून, एवढे व्ह्यूज असून, 8000च्या पुढे सबस्क्रायबर असून आजपर्यंत मला यूट्यूबकडून एकही रुपया मिळाला नाही. सुरुवातीला असं वाटायचं की आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही, त्यामुळे अपेक्षा करणं चूकच आहे. आपण अगोदर चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी सुद्धा पुरेपूर प्रयत्न केले आणि मग आता 3 महिने झाले. फेब्रुवारीमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि सांगायला अतिशय दुःख वाटते आहे की ज्यावेळीपासून चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यावेळीपासून अगोदरपेक्षा सुद्धा आता व्ह्यूज खूपच कमी येत आहेत. आणि मग त्यामुळं व्हिडिओ बनवायचा जो उत्साह होता तो उत्साहच आता वाटत नाही. आणि मग आता मी गो लाईव्ह टुगेदर या ऑप्शननी मुलाखती घेते. ते मला खूप छान वाटतं, कारण त्या व्यक्तींशी बोलत असताना माझ्या ज्ञानामध्ये सुद्धा खूप भर पडते आणि मला आता ते आवडायला लागलेलं आहे. त्यामुळे मी आठवड्यातून एक तरी आता इंटरव्ह्यू, मुलाखत घ्यायला सुरुवात केलेली आहे. कारण जी काही पुस्तकं मी वाचलेली होती त्या सगळ्या पुस्तकांचे व्हिडिओ बनवून झालेले आहेत. आपण व्हिडिओ कशासाठी बनवतो तर लोकांनी ते पाहावेत म्हणून. मॉनिटायझेशन, पैसा ही गोष्ट बाजूला ठेवूया, पण जर आपण एवढे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यांना रीच मिळत नसेल, यूट्यूब रीच देत नसेल, तर खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट वाटते. आणि अगोदर वाटायचं की हां, आपलं चॅनल मॉनिटाईज झालं की आपले व्ह्यूज वाढतील आणि आपल्याला खूप पेमेंट मिळेल म्हणून. आणि आता मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की जेणेकरून तुमच्या आयुष्याचा वेळ तुम्ही यामध्ये वाया घालवू नये, म्हणून मला आज हे वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर आता 3 महिने होत आले मॉनिटाईज होऊन. फक्त $7 झालेले आहेत. बाजूला मी स्क्रीनशॉट लावतेच. आता अनेक जण म्हणतात की इन्कमची स्क्रीनशॉट लावायची नसते, तरी सुद्धा मी ठरवलेलं आहे की आपण लावायची. काय होते ते बघूया. असं तसं आपल्याला तरी काही फायदा नाहीच आहे, तर हे वास्तव आपण लोकांपर्यंत पोहोचवूया. म्हणून मी तुम्हाला माझं जे आत्तापर्यंतचा अर्निंग आहे त्याचा स्क्रीनशॉट बाजूला लावते की जेणेकरून तुमचा विश्वास बसावा. त्याचबरोबर मी फेसबुकवर पण 5 वर्ष काम करीत आहे. फेसबुक तर माझं जुलैमध्ये मॉनिटाईज झालेलं आहे. म्हणजे आता 8-9 महिने होतील. तर फेसबुकचे माझे आत्तापर्यंत फक्त $40 झालेले आहेत. मग विचार करा, म्हणजे यूट्यूब आणि फेसबुक दोन्हीकडे सुद्धा तेवढंच कॉम्पिटिशन आहे. फेसबुकवर तर 1,00,000 व्ह्यूजला $1 बनतो, तर यूट्यूबमध्ये 5-6 हजार व्ह्यूज आल्यानंतर $1 बनतो. आणि आपल्याला व्ह्यूज मिळवणं तेही खूप चॅलेंजिंग आहे. जे यूट्यूबवर काम करतात त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की उत्पन्नाचं पहिलं साधन म्हणून कोणीही या सोशल मीडियाचा विचार करू नये. तुम्हाला जर काही व्यवसाय करायचा असेल किंवा छंद म्हणून तुम्ही नक्की चॅनल चालवू शकता. आता मॉनिटाईज होण्याअगोदर मला खूप वाटत होतं की आपण हा मार्ग स्वीकारलेला आहे तर आपण करूनच दाखवूया म्हणून. पण मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा मला निराशाजनकच परिस्थिती दिसली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवावीशी वाटली. आतापर्यंत तर मला वेगवेगळेच समज होते माझे, की मला असं वाटायचं की मॉनिटाईज झाल्यानंतर अगोदरचे जे व्ह्यूज आहेत त्याच्याबद्दल सुद्धा पैसे दिले जात असतील, तर तसंही नाही आहे. मॉनिटाईज झाल्यानंतर जे व्ह्यूज येतात त्याबद्दलच आपल्याला पैसे दिले जातात. म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे. त्यामुळं जर कुणाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर त्यांनी खूप विचार करून तो निर्णय घ्यावा. फक्त ज्यांना व्यवसाय करायचा आहे, ॲडव्हर्टाईज करायची आहे, त्या लोकांना हे माध्यम खूप उपयोगी पडेल की जेणेकरून
तुम्हाला तुमचं प्रोडक्ट जे आहे ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळं आज मला हे वास्तव सांगावंसं वाटलं म्हणून हा खास व्हिडिओ बनवला. थँक्यू.